उद्या रात्री 8 ते 9:30 नाही भाऊ. अमरावती पूर्व, अमरावती पश्चिम, यवतमाळ पूर्व, यवतमाळ पश्चिम आणि वर्धा या 5 जिल्ह्याची एकत्रित बैठक ऑनलाईन बैठक ठेवलेली आहे. त्याची लिंक त्याला फक्त जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहू शकतील, महानगरचे काही निवडक पदाधिकारी उपस्थित राहतील आणि तालुक्याचे अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष आणि उपाध्यक्ष एवढेच उपस्थित राहू शकतील. कारण त्या लिंक मध्ये एवढे लोक बसत नाही. 5 जिल्ह्याचे लोक आणि त्यांना दिशा देणार आहोत. नवीन राज्य कार्यकारिणी निर्माण झालेली आहे. नवीन राज्य कार्यकारिणी अतिशय गतिमान आहे. नवीन राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष युजी बोराडे साहेब आहेत, सरचिटणीस अशोक केदारे साहेब आहेत. त्यामध्ये राज्याचा पदाधिकारी म्हणून मला देखील सन्मानित केलं. मी हा माझा सन्मान मानत नसून हा अमरावती जिल्ह्याचा लौकिक आहे असं मानतो आणि तो तुम्हाला समर्पित करतो. का हो, तुमच्यावर विश्वास करतो की मी यासाठी पात्र राहायचं असेल तर मला अनेक व्याधी आहेत. मला आत्ताच मी 12 दिवस आयसीयू मध्ये आणि मेडिकलला भरती होतो. माझी एंजिओप्लास्टी दुसऱ्यांदा झालेली आहे. हृदय 25% चालतं, किडनीचा प्रॉब्लेम आहे, शुगरचा प्रॉब्लेम आहे आणि हार्ट 25%च आहे आणि एंजिओप्लास्टी 2दा झालेली आहे, 3 ब्लॉकेजेस होते. अशा स्थितीत मला तुमच्यासोबत काम करायचं आहे आणि 5ही जिल्ह्यात संस्था भक्कम करायची आहे. माझी विनंती तुम्हाला कळकळीची आहे की बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी आपण सहकार्य करा, बाबासाहेबांच्या विचाराचे पायी ठरा ही विनंती करतो. आपण माझा गौरव केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. नमस्कार. चोर पगार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चोर पगार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चोर पगार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कालही आंबेडकर, आजही आंबेडकर आणि उद्याही आंबेडकर आणि मनुवाद्याच्या छाताळावर बसून पण या मनुवाद्यांना निश्चित पराजित करतो असा एक अनमोल संदेश सरांनी दिला. नाही, आपण नुसतं जयंती पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या नाही तर काय आपल्याला त्या महामानवाचे जे विचार आहेत हे विचार कृतीत आणायचे आहेत, आपल्या शाखा वाढवायच्या आहेत. मी सरांना एक सांगू इच्छितो की आता येत्या जानेवारी महिन्यामध्ये आमच्या इथे भारतीय समता सैनिक दलाचं महिलांचं युनिट पण या ठिकाणी स्थापन होणार आहे. या जानेवारी महिन्यामध्ये त्या दृष्टीने आमचे हे प्रयत्न सुरू आहेत. सहज एक विनंती करेल सरांना मी की सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो आहे हा फोटो कोणत्याही विहारामध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. त्याला कारण काय, तो मार्केटमध्येच उपलब्ध नाही आहे. आपल्याला काढत असता नेटवरून काढावं लागतं आणि मग त्याची प्रिंट करायला होते. जर राज्य कार्यकारिणीने, केंद्रीय कार्यकारिणीने जर त्याच्या फोटो कॉपीज केल्या आणि वितरणासाठी जर ठेवल्या तर आमचाही एक प्रयत्न राहील की आम्ही जेवढ्या विहारामध्ये जातो त्या विहाराला ती एक त्या विहाराला घेण्यासाठी विनंती करू किंवा आम्ही आमच्याकडून त्या विहारांना ते भैयासाहेबाची एक फोटो कॉपी दान देऊ. त्या दृष्टीने जर राज्य कार्यकारिणीने जर प्रयत्न केले तर एक बरं होईल. म्हणजे प्रत्येक विहारामध्ये निदान तो भैयासाहेबांचा फोटो आणि त्यावर त्यांची जन्मतिथी आणि आपला निर्माण तिथी हे जर त्यात उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने सुद्धा त्याला होईल. आणि ह्या जयंती वगैरे साजरी करण्यासाठी भैयासाहेबांच्या कार्याची ओळख सुद्धा आम्ही विविध कार्यक्रमातून देत असतो. आताच आपलं हे जे वर्ष आहे संविधानाचं वर्ष आहे, अमृत महोत्सवी वर्ष आहेत आणि या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय बौद्ध महासभेने एक प्रवचन मालिका सुरू केलेली आहे. ती प्रवचन मालिका म्हणजे की दर रविवारला भारतीय संविधानाची जी काही कलम आहेत, जी संविधान आहे त्या संविधानाची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक दर रविवारी आम्ही प्रत्येक जणाकडे एक वेगवेगळा विषय देत असतो आणि त्यावर मार्गदर्शन सुरू असतं. जेमतेम आमचे 2 पुष्प म्हणजे झालेले आहेत. पहिलं पुष्प आपल्या आदरणीय प्रकाश बोरकर सर यांनी व्यक्त केलं. त्यानंतर दुसरं पुष्प आपलं प्रमोद भालेराव सर यांनी, तिसरं पुष्प लगेच आमचे भटकर साहेबांनी व्यक्त केलं आणि येत्या रविवारी असंच होतं. म्हणजे ही मालिका आमची साधारणतः किमान बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत सुरू राहील किंवा त्या पुढेही सुरू राहील असे आम्ही एक उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर जे शेवटचं भाषण म्हणजे अध्यक्षीय भाषण तर मी आदरणीय
शांताराम जिगेडाम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त. महाकारुणी तथागत भगवान विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, धम्मनायक सम्राट अशोक या महापुरुषांना माझा सेवा पंचायतना. त्याचप्रमाणे आज त्यांची 112वी जयंती आपण भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा, समता सैनिक दल, सिद्धार्थ वाचनालय, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वर भारतीय बौद्ध महासभा या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य भैयासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण फार उत्साहाने आपण साजरी करत आहोत. तेव्हा या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे महिला शाखेच्या पदाधिकारी, त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित असलेले ज्यांचं नुकतंच आपण 3री राज्य संघटकपदी ज्यांची नियुक्ती झालेली आहे असे महाराष्ट्र राज्याचे संघटक आयुष्मान तोरपगार सर, मंचकावर इकडे उपस्थित असलेले पुन्हा नयनजी मोंडे सर, त्याचप्रमाणे भालेराव सर, त्याचप्रमाणे संगीताताई बागडे, या सर्वांना मी माझा मनपूर्वक जय. भैयासाहेबांच्याविषयी सगळे लोक बोलून गेलेले आहेत. बाबा भैयासाहेबांचं जे काही कार्य आहे, त्याची जी काही माहिती आहे, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, भैयासाहेबांच्या विषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा यांनी हा जो उपक्रम आहे जयंतीचा, त्या लोकांच्या नजरेत यावा यासाठी आपण एक बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आपण एक रॅलीच्या माध्यमातून शिवाजी चौकामध्ये जाऊन तिथे जाऊन आपण भैयासाहेबांच्या विषयी घोषणा वगैरे दिल्या. कारण लोकांना कदाचित वाटत असेल की आज काय आहे, बरेच लोक असं विचारात पडले असते, पण लोकांना हे माहीत नाही की भैयासाहेब कोण आहे. बाबासाहेब आंबेडकरचे पुत्र आहे हे काही त्यांना कोणाला माहीत नाही. कारण आपल्याला पुत्र कोणाचे माहीत आहे, शरद पवारांचे पुत्र माहीत आहे, नारायणराव राणेंचे पुत्र माहीत आहे, हे आपल्याला माहीत आहे. परंतु बाबासाहेबांचे वारसदार कोण आहेत हे मात्र आपल्याला माहीत नाही. मोठी शोकांतिका आहे. त्याच निमित्ताने खरं भारतीय बौद्ध महासभेचा हा जो नवीन आमचा जो उपक्रम आहे की लोकांमध्ये या गोष्टींची जनजागृती व्हायला पाहिजे. जसं आता नुकतंच शेडे सरांनी सांगितलं की आमचा पुन्हा नवीन उपक्रम झालेला आहे हा संविधान जागृतीचा. लोकांमध्ये संविधान म्हणजे त्याची सुद्धा त्या लोकांना जाणीव व्हायला पाहिजे, त्या उद्देशानं हे नवीन उपक्रमांची भारतीय बौद्ध महासभा म्हणजे राबवत असते. भैयासाहेबांच्या विषयी सर्वांनी काही सांगितलेलं आहे. फक्त मी एक त्यांचा मुद्दा असा सांगणार आहोत की जेव्हा 1952 यावेळेस जपानमध्ये एक बौद्ध धम्म परिषद झाली. त्या धम्म परिषदेमध्ये जागतिक स्तराची ती धम्म परिषद आहे आणि त्या धम्म परिषदेमध्ये बौद्धांची जी संख्या होती ती बिलकुल नाहीच्या बरोबर संख्या होती. कारण सम्राट अशोकाच्या नंतर पुष्यमित्र शिंगाने आपल्या भारतातील बौद्धांचे जे काही इतिहास होते, जसं विहार आहेत, भंतेजीच्या कत्तली आहेत, बौद्ध लोकांच्या कत्तली आहेत, ते त्यांनी खतम करून टाकलेले होते. म्हणून भारतामध्ये जवळपास नाहीच्या बरोबर बौद्ध समाज उरलेला होता किंवा बौद्ध बांधव उरलेले होते. आणि जेव्हा जागतिक धम्म परिषद त्या जपानमध्ये झाली तर त्या जपानमध्ये असं ठरवण्यात आले की भारत हा बौद्धमय, म्हणजे भारतामध्ये बौद्धच नाही, त्यांना या पटलामधून काढून टाका, बौद्धाच्या इतिहासातून त्यांना काढून टाका, अशी त्यावेळेस त्या ठिकाणी
आणि काढूनही टाकली होती. परंतु इकडे त्यानंतर लगेच बाबासाहेब आंबेडकरांना हे लक्षात आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी 14 ऑक्टोबर 56ला जी अनेक बौद्ध अनुयायांसह त्यांनी जी काय धर्माची दीक्षा घेतली आणि ती दीक्षा घेतल्यानंतर काही लोक बौद्ध झाले आणि त्यानंतर मग बाबासाहेबांचं 14 जिल्ह्याचे जे एकत्रीकरण होतं त्या 14 जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. पुढे 20 ते 21 मी राज्य कार्यकारिणीवर विभागीय सचिव होतो. 1.5 वर्ष मी परत मला राज्य संघटक म्हणून राज्यावर घेण्यात आलं. तिसऱ्यांदा परत राज्य संघटक म्हणून दिलं. याच्यात 5 जिल्हे मला दिलेले आहेत. त्या 5 जिल्ह्यावरती नियंत्रण करायचं आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी या